अदानींच्या कंपनीनं परिवहन विभागाकडे 7,500 कोटींची मागणी केली। परिवहन विभागाने राज्यातील सर्व 22 सीमा नाके बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अदानींच्या कंपनीनं परिवहन विभागाकडे ही मागणी केली। विशेष म्हणजे अदानींच्या कंपनीनं 2,304 कोटींचा नफा कमावलाय। महाराष्ट्रात मोटार परिवहन आणि सीमा शुल्क विभाग यांच्या एकत्रित तपासणी नाक्यांसाठी इंटिग्रेटेड चेकपोस्ट प्रकल्प राबवण्यात आला होता। त्यासाठी अदानींच्या कंपनीची नेमणूक करण्यात आली। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी महेश जगताप यांच्याकडून। महेश, नफा कमावल्यानंतर सुद्धा 7,500 कोटींची मागणी अदानींच्या कंपनीकडून होती। येस सुवर्णा, गेल्या 10-12 वर्षामध्ये अदानी ही सबकुछ असं राज्यात आणि देशामध्ये वातावरण आहे। 2021 साली सद्भाव इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीकडून 1,680 कोटीमध्ये हे टेंडर विकत घेण्यात आलं होतं। राज्यातील 22 चेकपोस्ट अदानी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या ताब्यात देण्यात आल्या होत्या आणि गेल्या 4 वर्षामध्ये अदानींच्या या कंपनीने तब्बल 2300 कोटींचा नफा कमवूनही ज्यावेळेस परिवहन विभागाने सीमानाके बंद करण्याचा प्रस्ताव ठेवल्यानंतर अजब 7,500 कोटींची मागणी केली आहे। यामुळे परिवहन विभागाचा जो वर्षाला 500 कोटीचा महसूल मिळणार आहे तो तर बुडणारच आहे, पण 7,500 कोटी ही अदानींच्या या मागणीने परिवहन विभागाच्या पोटात गोळा आला आहे। यामुळे राज्य सरकारचे अदानी हे जावई आहेत का असा प्रश्न उभा राहत आहे। ठीक आहे, धन्यवाद महेश या सविस्तर माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।